गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे डे 2 ऑफ आर डेली व्लॉग्स आणि मला आज उठायला नेहमीपेक्षा थोडं लेट झालं आहे. ऑरेल्स मी पर्पजलीच लेट उठले कारण की अर्जुन पण उठत नव्हता, तो मला सोडतही नव्हता. सो ठीक आहे, आपण स्टार्ट करूया डे 2 ऑफ आर डेली व्लॉग्स. चला. जसं मी काल सांगितलं की मी माझी सकाळची सुरुवात ही गरम पाण्याने करते, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी ऑल्टरनेट ॲक्च्युली करते. कधी कधी गरम पाणी तर कधी कधी मी हळदीचं गरम पाणी पिते. बरं, ज्या लेडीजना किंवा ज्या महिलांना इन्फ्लेमेशनचा त्रास आहे, बरं इन्फ्लेमेशन म्हणजे काय, तर मोस्टली कसं होतं की हॉर्मोन्समुळे आपण लेडीज ज्या आहोत ना, त्यांनी जर तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलं असेल की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थोडी तुमचे फिंगर्स जरा स्वेल्ड फील होतात, असं वाटतं की पूर्ण बॉडीला थोडी सूज आहे, किंवा एक एक सिम्पल मी तुम्हाला तुम्हाला इन्फ्लेमेशन आहे की नाही हेही तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल, सिम्पलची गोष्ट आहे. जर तुमची अंगठी जी नॉर्मली खूप लूज असते किंवा एक परफेक्ट फिटिंगमध्ये असते, ती जर प्रत्येक सकाळी उठल्यानंतर थोडी टाईट फील होत असेल, जर ती इतक्या इझिली रोटेट होत नसेल, त्याचा अर्थ तुम्हाला इन्फ्लेमेशनचा त्रास आहे. आणि इन्फ्लेमेशनच्या त्रासामुळे बाकी बरेच असे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो, जे आपण अवॉइड करतो कारण की ते इतके मोठे असे वाटत नाहीत. तर त्याच्यासाठी हा एक बेस्ट उपाय आहे, तुम्ही ट्राय करू शकता. सिम्पल आहे. फक्त तुम्हाला गरम पाण्यामध्ये हळद, आपली जी घरी नॉर्मल आपण जेवणासाठी यूज करतो ती हळद तुम्ही वापरा. गरम पाण्यामध्ये ती उकळवा चांगली आणि नंतर तेच पाणी तुम्हाला पियायचं आहे. थोडं सहन होईल इतपत गरम पाणी घ्या. तुमची प्रत्येकाची कॅपॅसिटी गरम पाणी पिण्याची वेगळी असू शकते, पण कोमटपेक्षा नक्कीच जास्त गरम हवं. आणि ते तुम्ही रोज सकाळी ॲटलिस्ट 15 दिवस पिऊन बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला फरक पडतो का, कारण की मला फरक पडला आहे. डिलेव्हरीनंतर इन्फ्लेमेशनचा त्रास मला खूप जास्त होत होता आणि मी हे ट्राय केलं आणि मला याचा फरक नक्की पडला. तर नक्की तुम्ही ट्राय करून मला सांगा. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आणि कलर थोडा डार्क असा झालेला आहे आपल्या हळदीच्या पाण्याचा. आणि हेच एक कारण आहे की हळदीचं पाणी हे उकळून घ्यावं. कारण मी माझं हळदीचं पाणी घेते, पण तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करून ठेवते. बरं, नाश्ता आज जे स्प्राउट्स मी टाकलेले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे बघा, हा मी आठवड्यातून ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा तरी हा नाश्ता आमच्याकडे असतो. बरं, याच्यामध्ये मी मिक्स स्प्राउट्स घेतले. त्याच्यामध्ये मूग, मटकी, लाल चणे आणि हिरवे चणे पण त्याच्यामध्ये आहेत. सो हे 4 स्प्राउट्स मी वापरते. आणि ॲक्च्युली आपल्याला वाटतं हे डायटिंग किंवा हेल्दी खाणं हे खूप महाग असू शकतं, बट अजिबात नाही आहे. लिटरली तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या ज्या रोजचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा आपल्या घरी अवेलेबल असणाऱ्या गोष्टींनीच आपण हेल्दी फूड बनवू शकतो. हे मलाही खूप नंतर रिअलाईज झालं. मला पण आधी वाटायचं की हेल्दी खाणं हे खूप महाग असतं किंवा खूप डिफिकल्ट असू शकतं, बरंच काय काय वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या लागत असते. मीनवाईल अर्जुन पण उठलेला आणि तो परत त्याच्या खेळण्यांच्या पसाऱ्याकडे गेला आणि परत पुन्हा तो घरभर पसारा करतो. बट ठीक आहे, हे आम्हाला आवडतं. जे काही मस्ती तो करतो सकाळी उठल्या उठल्या. सो येस, आता आमचा दिवस चालू होईल. अर्जुनला अजून मी चॉकलेट किंवा शुगर इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे, पण त्याला मी खजूर रोज 1 ते 2 खजूर डेली त्याला मी देते आणि त्याला ते आवडायला पण लागलं आणि तो ह्याला चॉकलेट समजतोय. आलं लसूणची पेस्ट करायची होती. मी आठवड्याची आलं लसूणची पेस्ट एकदाच करून ठेवते. बरं, माझी एक ट्रिक आहे. आलं लसूणची पेस्ट करताना त्याच्यामध्ये मी घरी जे आपण आठवड्यासाठी कोथिंबीर आणतो त्याचे जे देठ असतात ते काढून धुवून स्वच्छ ते आधी सुकवून घेते आणि नंतर त्याचं पेस्ट बनवते. तुम्ही एक काम करू शकता, आलं लसूण पेस्टमध्ये थोडंसं तेल टाकलं तर ती चांगली क्रीमी होते. त्यानंतर मी जेवणाची तयारी करणार आणि तोपर्यंत अर्जुनला नाश्ता भरवून घेतो. तोपर्यंत मी आमच्या लंचची आणि ब्रेकफास्टची पूर्ण तयारी करून घेते. थोडं गरम.
ओके, आता मी ब्रेकफास्टची तयारी करते, ज्याच्यामध्ये मी स्प्राउट्स जे मी मेन्शन केलेले ते सगळे, आणि त्याच्यामध्ये मी लेट्यूस, टोमॅटो आणि अनियन टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ आणि ब्लॅक पेपर टाकलं आहे आणि थोडंसं हंकट त्याच्यामध्ये टाकलं आहे. हे मिक्स करून आम्ही ब्रेकफास्टला खाणार आहोत. मी विदाऊट अनियन माझं बनवून घेतलं आणि अनियनचं मी अभिसाठी बनवते. दुपारचा लंच सॉर्टेड आहे. दुपारच्या लंचमध्ये मी मसूरचा पुलाव बनवला आहे. खूप सुंदर होतो, क्विक होतो, तुम्हाला जास्त झंझट करायची गरज नाही. फक्त भिजलेले मसूर, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट इतकंच फक्त लागतं. आणि ही नॉर्मल आपले मसाले जे आपण यूज करतो मसाले भातासाठी किंवा खिचडी भातासाठी तेच यूज करत होतात. ठीक आहे. सो इतकं सगळं सॉर्टेड आहे. आणि मी कधी कधी विचार करते, माझा नवरा जर खूप डिमांडिंग असता की स्नेहा मला चपाती, भाजी, डाळ, भात असं पूर्ण पंचपक्वान 2 टाईम हवं, तर मी काय केलं असतं. क्या किया जा सकता है, बना लेते. पसंदीदा मर्द है, बनाना पड़ेगा तो बना ही लेते, क्या ही होगा. सो मस्त मस्त आणि खूप छान असा पुलाव झालेला आहे. कोथिंबीर मी चिरलेली आहे, सो मी थोडी ती पुलावर टाकते आणि थोडी आमच्या ब्रेकफास्टवर, कारण जास्त कट झाले. अगेन नाश्त्यानंतर आमची डेली मल्टीविटॅमिनची डोस कधीच विसरू नका तुम्ही पण. आता अर्जुनला अभि सोडतोय त्याच्या आजीकडे, कारण की तो दिवसभर त्याच्या आजी आजोबांकडेच असतो. आणि आम्ही लॉग आउट झाल्यानंतर मग आम्ही त्याला घ्यायला जातो. सो आता हा त्याला सोडून येईल तिकडे आणि हा तिथेच राहील आता दिवसभर. चल 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 चल. बाय 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 कर बाय कर. सो लंच टाईममध्ये आम्ही आमचं जेवण करून घेतलं अराऊंड 1 o'clock, 1 ते 1:30च्या दरम्यान. संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर जाणार होतो. 31st पार्टी आहे आमच्या फ्रेंड्सबरोबर, ते सेलिब्रेट करण्यासाठी काही सामान घ्यायचं होतं. सो आम्ही रेडी झालेलो लॉगआउट नंतर आणि आम्ही गेलेलो. मी माझ्या आईकडे गेलेले अर्जुनला घेण्यासाठी, कारण की आम्ही अर्जुनला घेऊन बाहेर फिरायला जाणार होतो. सो मी तिथून त्याला पिक केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या तयारीसाठी, 31st पार्टीच्या तयारीसाठी. चल हात पकड बाबा. कुठे चाललोय आपण? पॅकेज आहे. 31st मला काही गिफ्ट्स घ्यायचे होते. सो आम्ही इथे आलेलो. हे झुडिओ आणि याच्या बाजूलाच एक मिस्टर DIYचं शॉप आहे. त्या दोन्ही शॉपला आम्ही व्हिजिट केलेले. खूप काही गोष्टी मी बघितल्या पण इतक्या मला आवडल्या नाही. पण तुम्ही झुडिओचं कलेक्शन चेक करू शकता. सध्या लेडीजसाठी खूप छान कॉर्डसेट आलेत. नंतर थोडी भूक लागलेली म्हणून आम्ही एक सँडविच ऑर्डर केलेलं प्रशांत कॉर्नरमध्ये. त्याचं पेरी पेरी पनीर सँडविच हे खूप छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. बट मेक शुअर की तुम्हाला तितकी भूक असेल, कारण की हे खूप हेवी आहे. एक व्यक्ती कदाचितच ते संपवू शकतं. रात्री आम्ही 31st पार्टीची तयारी केली. त्या सगळे गिफ्ट्स आम्ही रॅप केले आणि त्यानंतर आम्ही हे सगळे गिफ्ट रॅप करू. हा होता डे 2 ऑफ डेली व्लॉग. आता आपण भेटणार आहोत डायरेक्ट पुढच्या वर्षी, म्हणजे 1 जानेवारी 2026ला 31st व्लॉग बरोबर. ओके बाय.